11th ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांना स्पेशल राऊंड 1चे कॉलेज कसे चेक करायचे तर सर्वात प्रथम साईडवर या. साईडवर आल्यानंतर बघू शकता तुम्ही दोन माध्यमामधून तुमचे कॉलेजेस चेक करू शकता की तुम्हाला कॉलेज मिळालेले आहे किंवा नाही. साईडवर आल्यानंतर बघू शकता अलॉटमेंट लिस्टचं एक ऑप्शन दिलेलं आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करा, त्यानंतर इथे स्पेशल राऊंड 1चं ऑप्शन ऑटोमॅटिक तुम्हाला येऊन जाणार. यामध्ये तुमचा अप्लिकेशन नंबर टाका आणि अप्लिकेशन नंबर टाकला तुम्ही की इथे तुम्हाला सर्चचं ऑप्शन येणार, इथून सर्च करू शकता आणि तुम्हाला जर कॉलेज अलॉट झालेले असेल तर तुम्हाला कॉलेजचे नाव A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे उपलब्ध होऊन जाणार. तर या प्रकारे तुम्ही कॉलेजेस चेक करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही लॉग इन करून सुद्धा तुमचे कॉलेज चेक करू शकता. तर होममध्ये या, होममध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे. यामध्ये तुमचा ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा इन्सर्ट करा आणि त्यानंतर सर्वात प्रथम लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्डचं ऑप्शन येईल. यामध्ये थोडं खालच्या साईडला यावं लागेल. त्यानंतर बघू शकता इथे सर्वात शेवटी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे कॅप ॲडमिशन. तर कॅप ॲडमिशनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला कॅप अलॉटमेंट स्टेटसला क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे तुम्हाला स्पेशल राऊंड 1चं ऑप्शन येईल आणि तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज तुम्ही यामध्ये संपूर्ण माहिती चेक करू शकता. त्यानंतर ॲडमिशन शेड्यूलसुद्धा दिलेला आहे. यामध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट्स टाकलेले आहे यामध्ये चेंजेस करू शकता डिलीट करून, किंवा जर नसेल करायचं तर सेम टू सेम ठेवू शकता. आणि त्यानंतर तुम्ही इथून तुमचे प्रिंट अलॉटमेंट लेटरचं ऑप्शन दिलेलं आहे, इथून तुम्ही तुमचे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकता. अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा आणि हे अलॉटमेंट लेटर जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्या कॉलेजला जा, तिथे अलॉटमेंट लेटर विथ डॉक्युमेंट सबमिट करा आणि आपला जो प्रवेश आहे हा निश्चित करा. ठीक आहे, तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशन करू शकता किंवा अलॉटमेंट लेटर घेऊन तुम्ही कॉलेजला जरी गेले तर ते तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करून देऊ शकतात. तर ठीक आहे, त्यामुळे आता घाबरण्याचं कारण नाही. अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा, डॉक्युमेंट्सचा बंच घ्या, ओरिजिनल डॉक्युमेंट्स घ्या आणि आपल्या कॉलेजला जा. तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे अलॉटमेंट लेटर आणि त्यानंतर तुम्हाला जे कोणते कॉलेज मिळालेले आहे तुम्ही चेक करू शकता आणि विद्यार्थी 6 तारखेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करू शकतात, सायंकाळी 6 वाजेपर्यंत. क्लिअर? तर 11th ॲडमिशन 2026-27 आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल ज्यांचे नंबर लागलेले नाही की स्पेशल राऊंड 2 होणार का. लवकरच याबद्दलची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.